प्राईम टाइम बुलेटिनमध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे ढाब्यावर सापडलेल्या ईव्हीएमची। सोलापूरमध्ये निवडणुकीमध्ये मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन पेट्या ढाब्यावर आढळल्या। हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर आता वेगवेगळे सवाल उपस्थित होत आहेत। काही लोक ईव्हीएम मशीन पेट्या घेऊन जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केला आणि निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। मात्र ईव्हीएम मशीन अशा ढाब्यावर सापडू लागल्या तर त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय। 29 टेबलवरती मतदान केंद्र क्रमांक 21 फक्त बाकी आहे साहित्य घ्यायचं। एकीकडे मतदान करा म्हणून गळे काढणारं प्रशासन, दुसरीकडे बेजबाबदार असू शकतं याचा जिवंत नमुना सोलापूरच्या मोहाळमध्ये पाहायला मिळाला। ज्या ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाचे जवान तैनात असतात त्या मशीन चक्क एका खासगी ढाब्यावर बेवारस आढळल्या। लोकशाहीचा कणा मानली जाणारी ही यंत्रणा एखाद्या चहाच्या टपरीसारखी उघड्यावर कशी काय येऊ शकते असा सवाल उपस्थित केला जातोय। ईव्हीएम मशीन हँडल करत नसतात। ईव्हीएम मशीनला कोणतं तरी वाहन असतं, जनरली एसटी असते किंवा एखाद्या ठिकाणी एखादं दुसरं वाहन शासकीय नसेल तर एखादा ॲक्वायर केलेलं हायर केलेलं वाहन असतं। परंतु हे ढाब्यावर ईव्हीएम मशीन कसं, हा प्रश्न आहे। खरं तर ईव्हीएम वर वारंवार अशा पद्धतीनं शंका निर्माण होते आणि याच्यात निवडणूक आयोग स्पष्टपणे दिसतोय की सत्ताधारी पक्षाला काहीतरी काळबेरं करून मदत करतो। मोहोळमधील एका ढाब्यावर 2 ईव्हीएम मशीन संशयास्पदरित्या पडून होत्या। मी तो स्वराज हॉटेल समोर आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी ही बाब उघडकीस आणली। निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार प्रत्येक मशीनची हालचाल ही जीपीएस ट्रॅकिंग आणि कडक पोलीस बंदोबस्तात होणं बंधनकारक आहे। रिझर्व्ह बँकेचा नोटा छापायचा साचा पळवल्यासारखा हे पेटे म्हणजे। मग या मशीन हॉटेलच्या धाब्यावर कशा पोहोचल्या हा प्रश्न आहे। बॉक्सच्या आतमध्ये जे ओरिजिनल वोटिंग झालेलं मशीन आहे ते त्यात ठेवलं गेलं आणि जे याच्यावर ओरिजिनल मतदान झालं ते मशीन या रिझर्व्हच्या बॉक्समध्ये घातलं गेलं। असं तर झालं नाही ना, हे तपासून बघावं लागेल। संबंधित जे कोणी अधिकारी त्या ठिकाणी ज्यांच्या ताब्याचे मशीन होतं त्यांचे कॉल डिटेल चेक केले गेले पाहिजे। ज्या यंत्रणेवर लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे त्याच्या सुरक्षेकडे अशी डोळेझाक होणं सवाल उपस्थित करते। जर ईव्हीएम मशीन ढाब्यावर सापडत असतील तर उद्या निकालही कोणाच्या तरी ड्रॉइंग रूम मध्ये ठरवले जातील का? हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नाही तर लोकांच्या मतांशी केलेली प्रतारणा आहे। मोहोळची ही घटना म्हणजे लोकशाहीच्या थडग्यावर रचलेला एक क्रूर विनोद आहे। पण ईव्हीएमचा असा खुला बाजार मांडला गेल्यानं अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलं। तो साधारणतः प्रत्येक गोष्टीचा एक पंचनामा असावा, काय घडलं, कुठे घडलं, किती वाजता घडत आहे। आजकाल व्हिडिओमध्ये सगळं रेकॉर्ड होतं परंतु काही गोष्टी अनावधानाने राहून जातात, म्हणून आम्ही या घटनेचा पंचनामा केलाय। ती जी टीम आहे म्हणजे झोनल अधिकारी आणि त्यांचे सहाय्यक यांचे पण खुलासे घेतो आहे। वाहन चालकांनी थोडासा हलगर्जीपणा जास्ती केला असं आम्हाला वाटतंय तर आम्ही त्यांच्यावरती देखील कारवाई मी तो स्वराज हॉटेल समोर आहे। प्रकरण अंगाशी आल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मशीन ताब्यात घेतल्या। त्या एक तर पहिली गोष्ट त्या ईव्हीएम होत्या ह्या राखीवच्या ईव्हीएम होत्या, त्याच्यामध्ये कुठेही मतदान नव्हतं। आपल्या ज्या मतदान झालेल्या ईव्हीएम होत्या त्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या। आम्ही ती स्ट्रॉंग रूम सुद्धा सील केलेली ऑलरेडी केलेलीच होती, फक्त राखीवचा आम्ही हिशोब लावत होतो तेव्हा ही घटना घडली आहे। आणि आता त्या ज्या मशीन आहेत त्या मशीन आपण इथे वेगळा सुरक्षा कक्ष करून त्यामध्ये सीसीटीव्हीच्या अंडर ठेवलेल्या आहेत। प्रशासन आता या राखीव मशीन होत्या आणि त्यावर मतदान झालं नव्हतं असं म्हणतंय। पण ईव्हीएम मशीन अशा ढाब्यावर घेऊन जाणं योग्य आहे का याचा विचारही प्रशासनानं करायला हवा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी। आरएसएसचं यंदा शताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं मुंबईमधील नेहरू सेंटरमध्ये नवे क्षितिज या विशेष व्याख्यानमालेचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खाननं हजेरी लावली।
यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या शैलीमध्ये सलमानच्या लोकप्रियतेचं कौतुक सुद्धा केलं. तर एरवी कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या संघानं सलमानला दिलेल्या या आमंत्रणानंतर यापुढे मुस्लिमांनाही असंच खुलं आमंत्रण मिळणार का, असा सवाल संजय राऊतांनी केला. सिनेमा में सलमान खान जी क्या पहनते हैं, कॉलेज विद्यार्थी वैसा पहनते हैं. अरे भाई क्यों पहन रहे? नहीं, उन्होंने पहना इसलिए. और उन्होंने क्यों पहना मालूम नहीं. सभी बातों में ऐसा, अच्छी बात बुरी बात सभी बातों में ऐसा फैशन से चलता है. और फैशन उत्पन्न करने वाले लोग होते हैं वो समाज के विश्वास पात्र, श्रेष्ठ, कीर्तिमान ऐसे लोग होते हैं जिनको अपनी भाषा में कहते हैं महाजन या श्रेष्ठ. सलमान खान होते व्यासपीठावर असं मला कळलं. हे सलमान खानचं स्वागत होतं. एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला, की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे. हे फक्त सलमान खान या नटाला आमंत्रण होतं व्यासपीठावर, की संघ शाखांवर यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्यांचं स्वागत आहे का, हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर अधिक योग्य झालं. नेहमीप्रमाणे सकाळच्या भुंग्यानं आकल्याचे तारे तोडले. संजय राऊत, आपण संघावर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे, पण तरी देखील आपल्याला 100 जन्म घ्यावे लागतील तरी संघ समजणार नाही, कारण तुमची संघ समजून घेण्याची तयारी नाही. या देशामध्ये राहणारे मुस्लिम असतील, ख्रिस्ती बांधव असतील, यांची उपासना पद्धती वेगळी असली तरी देखील ते याच मातीतले, त्यांनाही संघ परिवार हिंदूच मानतो. अजित पवारांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि संपूर्ण राज्यासह देशाला मोठा धक्का बसला. आता अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दलच्या शंका कुशंका काही थांबायचं नाव घेत नाहीये. विमानाचा अपघात कसा आणि का झाला याचा अद्याप उलगडा झालेला नाही. त्यामुळेच दिवसेंदिवस या विमान अपघाताविषयी आणि अजित पवारांच्या अपघाती मृत्यूविषयी त्यांच्या समर्थकांकडून नवनवे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे पवार कुटुंबियांनी सुद्धा आता दादांच्या अपघाताविषयी शंका उपस्थित केली आहे आणि त्यामुळे या संशयाचे ढग आणखी गडद होत चालले आहेत. विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू झाला, पण या विमान अपघातानंतर संशयाचं धुकं दिवसेंदिवस गडद होत चाललं. हा अपघात का झाला याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच शनिवारी अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवारांनीही याविषयी शंका उपस्थित केली होती. डायरेक्टली बम का विषय तो मुझे वहाँ पे कहाँ पे दिखा नहीं, लेकिन अलग तरीके के कुछ विषय जिस पे हम पे शंका है, क्योंकि बम सिर्फ बम नहीं हो सकता, कुछ अलग तरीके का एक विषय होता है जो बम की तरह एक्ट हो सकता है, लेकिन वो किसी राजकीय नेता ने या किसी ने बिठाया नहीं बिठाया क्या है वो हम नहीं बोल सकते. 10 तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल. रोहित पवारांनी या संदर्भात 10 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली, पण आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी दादांच्या विमान अपघाताविषयी आणखी नवे प्रश्न उपस्थित करत VSR कंपनीबद्दल शंका उपस्थित केली. पायलट आहेत त्या प्रत्येकाचा 50 कोटी रुपयाचा विमा डिसेंबर 2025 मध्ये उतरवला होता आणि जानेवारी महिन्याच्या 28 तारखेला अशी दुर्घटना घडली. म्हणजे तो जो पायलट होता त्याला हिप्नोटाइज केला गेला होता का, त्याची क्रियाशक्ती किंवा त्याची मानसिकता, जसं लिट्टेंनी राजीव गांधींची हत्या केली, सुसाईड बॉम्ब स्वतः तिथे बनला होता, जो VSR कंपनीच्या विमानाचा पायलट आहे याला असं 50 कोटीच्या विम्याचं आमिष की तुम्ही, कारण स्फोट झालेत विमानामध्ये, स्फोट एकामागून एक झालेत, त्याच्यामुळे ह्या अँगलनी सुद्धा तपास झाला पाहिजे. केवळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेतेच नाही
तर विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही या संदर्भात विविध दावे केल्यानं संशय आणखी बळावला. अपघाताच्या दिवशी अजित पवारांसोबत एकही पीए का नव्हता, असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला. तर ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंनीही काही सवाल उपस्थित करत संशय उपस्थित केला. दादांना त्यांच्या जीवनात आपण जेवढं मी बघितलं तेवढे एकही पीए सोबत नसावा. मी का घडलं कसे म्हणत नाही, हे अशा काही घटना आहेत. आता मला आज ठीक आहे बोलायचं नव्हतं, पण आता तुम्ही सर्वजण म्हणून ठीक आहे बोललं लागतं. मीडियाला पळून जाणाऱ्यापैकी आम्ही नाही. आम्हाला साहेबांचे संस्कार आहेत, दादांचे आशीर्वादांचे संस्कार आहेत की आम्ही तुम्हाला समोरच जाऊन बोलणार, जे असेल ते जे वाटतं ते दिलखुलास बोलणार. आम्हाला काय असं नाही. आम्हाला असं वाटतंय माझ्या नेत्यांचा अंत असा झाला, त्यांच्या झालेल्या या घटनेची चौकशी व्हावी. काहीतरी आहे एवढं नक्की, पण पायलट सुसाईड बॉम्ब असेल असं म्हणण्याला फार जागा आहे असं मला तरी नाही वाटत. पण अमोल मिटकरनी जे काही प्रश्न उपस्थित केले, माणसं 6 होते तर 5च बॉड्या का सापडल्या, माणसं जळून खाक झाली तर कागद कसे कोरे करकरीत राहिले, या मुद्द्याला तर उत्तर दिलंच पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादींसह विरोधकांकडूनही अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी शंका उपस्थित होत असताना सत्ताधारी मात्र वेट अँड वॉचचा सल्ला देत आहेत. त्या विमानाचा विमा 50 कोटीचा होता असं कळतंय. आता पायलटचा विमा 50 कोटीचा होता, एक नवीनच आता येते समोर येते. म्हणून या सगळ्या गोष्टीचा चौकशा जरूर होतील. सीआयडी चौकशी करते, आणखीन कोणती एजन्सी चौकशी करत असेल, परंतु आता याच्यासाठी थोडा अवधी लागेल. त्या अवधीनंतरच या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण होईल. खरं तर अजित पवारांनी यापूर्वी अनेक वेळा मुंबई ते बारामती असा विमान प्रवास केला होता. तसंच गेल्या काही वर्षात अनेक विमानांनी तिथून उड्डाणं आणि लँडिंग केलं होतं. पण 28 जानेवारीला नेमकं असं काय घडलं ज्यामुळे तो अपघात घडला? त्या अपघाताला नेमकं जबाबदार कोण आहे याचा उलगडा चौकशी अहवालातून होईल. पण त्याआधीच राष्ट्रवादीसह विरोधक आणि रोहित पवारांच्या माध्यमातून पवार कुटुंबियांनी पहिल्यांदाच काही शंका उपस्थित केल्या. त्यामुळं अजित पवारांच्या अपघातावरून पुढच्या काळात राजकारण पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. विधान परिषदेच्या 9 जागा मे महिन्यामध्ये रिक्त होणार आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा आहेत. ठाकरेंचा विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरणार असल्याची शक्यता आहे. पण यावेळी त्यांना निवडून येण्यासाठी मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. उद्धव ठाकरे पुन्हा परिषदेवरती जाणार. संख्याबळाच्या कमतरतेने मवियाची कोंडी. मवियात तडजोड करणार कोण? राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. त्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य नव्हते. त्यामुळे त्यांनी नंतर विधान परिषदेची निवडणूक लढवली आणि विधान परिषदेवरती सदस्य म्हणून गेलेले होते. आता त्यांच्या सदस्यत्वाची मुदत अवघ्या 2.5 महिन्यांनी संपणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेची निवडणूक लढवणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आम्ही माननीय उद्धव साहेबांना ही विनंती केलेली आहे, आम्ही सगळ्यांनी, की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणं हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे. हे आम्ही त्यांना विनंती केली, त्यांनी जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. उद्धव ठाकरे हे पहिले विधान परिषद गेले, मुख्यमंत्री झाले, परंतु आता त्यांनाही कोणतीही निवडणूक आता तर लढवता येणार नाही किंवा मध्ये कोणती निवडणूक नाही. म्हणून जर जायचंच असेल तर विधानसभा मागचं दार ज्याला म्हणतात तोच एकमेव पर्याय त्यांच्या समोर आहे आणि मला वाटतं ते पुन्हा विधान परिषदेमध्ये जातील. संख्याबळाचं जे काही आहे गणित, इतर लोकांनी जर त्यांना पाठिंबा दिला तर ते विधान परिषदेवर आमदार सुद्धा होतील.
2020 मध्ये उद्धव ठाकरेंसह 9 जण विधान परिषदेवरती बिनविरोध निवडून गेले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना अडचण आली नाही. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. जर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद पुन्हा लढवली तर यावेळेला त्यांच्यासमोर संख्याबळाची समस्या उद्भवू शकते. सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीकडे तब्बल 235 जागा आहेत, तर मवियाकडे माकप शेकाप मिळून 48 सदस्य. विधान परिषदेच्या 9 जागांपैकी मवियाला एकच जागा मिळणार आहे. विधान परिषदेआधी एप्रिलमध्ये राज्यसभेची निवडणूक होणार आहे. त्यात सुद्धा मवियाकडे एकच जागा असल्याचं समोर येत आहे. अशातच मवियामधील एका पक्षाला राज्यसभेची जागा दिली तर परिषदेची एक जागा दुसऱ्या पक्षाला द्यावी लागणार आहे. राज्यसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसला पाठिंबा दिल्यास उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेवरती जाण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो. मात्र विधान परिषदेसाठी मविया उमेदवार उद्धव ठाकरे असणार की आणखीन कोण हे सुद्धा पाहावं लागणार आहे. बघा, एकमेकांना मदत महाविकास आघाडी करावीच लागेल. एकमेकांना मदत करावीच लागेल. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि आमची शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरे. त्याच्यामुळे यापुढे विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये किंवा इतर राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल, तरच राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आमचे लोक निवडून येतील. आता त्यांना काँग्रेस साथ देते का, शरद पवारची राष्ट्रवादी साथ देते का, हे सर्व पाहावं लागेल ना. कारण की त्याच्याशिवाय त्यांना विधान परिषदेवर जाता पण येणार नाही. म्हणून आता त्यांना साथ देणारे कोण कोण राहतील याच्यावर त्यांचं जाणं हे निर्भर असेल. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असताना उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. पण नंतर त्यांनी राजीनामा दिलेला नव्हता. यावेळी ते स्वतः विधान परिषदेवरती जाण्यास उत्सुक असतील का आणि मविया एकमताने त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करणार का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. यानंतर पाहूयात पुढची बातमी. भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर केल्यानं मुंबई वाहतूक पोलीस कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलनावेळी रुग्णवाहिकेमध्ये रुग्ण नसताना आणि कुठलीही एमर्जन्सी नसताना दादर मार्केटमध्ये सायरन लावून त्यांनी रुग्णवाहिका फिरवली. रुग्णवाहिकेमध्ये रुग्ण नसेल आणि कुठली एमर्जन्सी नसेल तर सायरन लावून रुग्णवाहिका फिरवणं बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता कारवाई होऊ शकते. यानंतर बातमी आहे टीईटी परीक्षेच्या नव्या नियमाची. राज्यभरात आज सीटीईटी परीक्षा पार पडली आणि या परीक्षेला जाताना परीक्षार्थींना वेगळीच परीक्षा द्यावी लागली. परीक्षेआधी महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र, काना नाकातले दागिने काढण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्याशिवाय परीक्षेला जाता येणार नाही असं त्यांना सांगितलं. छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवर हा प्रकार घडला. त्यामुळे अनेक महिलांची परीक्षा केंद्रामध्ये जाताना अडचण झाली. काहींच्या सोबत नातेवाईक होते, त्यामुळे त्यांनी नातेवाईकांकडे सोनं दिलं, मंगळसूत्र आणि जे काही त्यांचे दागिने होते ते आपल्या नातेवाईकांकडे दिले. पण जे एकटे आले होते त्यांची मात्र यावेळेला मोठी अडचण झाली. टीचरांची जी टीईटी शाळा चालू आहे त्याची एक्झामिनेशन आहे. इथं जे महिला वगैरे बाहेरून आलेले आहेत, बाहेर गावून, त्यांचे मंगळसूत्र, त्यांच्या पायातले जोडवे, त्यांच्या कानातले सगळे काढून बाहेर ठेवायला सांगताय. हे असा रूल कुठंच नाही आहे. शिक्षकांवर हा अन्याय आहे. सरकार कुठं झोपलेलं आहे का आपला? हॉल तिकीटवर वगैरे काही मेन्शन केलेलं आहे? हॉल तिकीटवर असं काहीच मेन्शन केलेलं नाही. हॉल तिकीटवर फक्त लिहिलेलं आहे की तुम्ही पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकता. लेडीज पाण्याची बॉटल फक्त घेऊन जात आहे आणि बाकीचं सगळ्या वस्तू यांना बाहेर काढायला होत आहेत. हिंदुत्ववादी सरकार आहे असं मानतात महाराष्ट्रात आहे, देशामध्ये. आणि मंगळसूत्र उतरवल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही अशा प्रकारच्या परीक्षा केंद्रावर धाक दप्पटच्या वेगवेगळ्या प्रकारे महिलांना, माता भगिनींना केलेले. मला असं वाटतं याचा निषेध आम्ही करतोय. आणि हे सरकार हिंदुत्ववादी म्हणत असताना मंगळसूत्र, चक्क मंगळसूत्र उतरवायला प्रत्येक ठिकाणी सांगितलं गेलं. याची दखल सरकारने त्वरित घ्यावी, संबंधितावर कारवाई करावी. अशा प्रकारच्या तक्रारी मागच्या काळात आल्या होत्या. आता इथे हे का झालं या संदर्भात निश्चितपणे मी माहिती घेईल. पण मागच्या वेळी ज्यावेळेस अशा प्रकारचा विषय झाला होता त्यावेळेस परीक्षा कंडक्ट करणाऱ्यांनी सांगितलं होतं की अनेक
अशा प्रकारचे अनुभव त्यांना आले की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काही इक्विपमेंट लपवले जातात आणि त्यातनं चिटिंग केलं जातं. तथापि अशा पद्धतीनं करणं हे योग्य नाही आहे. त्यामुळे या संदर्भात आधीच याची काळजी घेणं हे गरजेचं असेल. योग्य सूचना दिल्या जातील आणि याची चौकशी केली जाईल. म्हणून लग्न झालेल्या विवाहित मुलींनी पुढचा अभ्यास करू नये किंवा परीक्षा देऊ नये म्हणजे हे तर कोणाचं हे दिव्य विचार आहे त्यांचे. म्हणजे युजीसीच्या परीक्षेमध्ये सांगताय तुम्ही, सीईटीच्या परीक्षेमध्ये आम्ही त्याला मागणी करू. मी सगळी माहिती घेतो आणि जो असेल ना हे याला त्या पोरीला परीक्षेपासून वंचित ठेवला असेल त्या अधिकाऱ्याला जोड्याने मारलं पाहिजे असं मी सांगतो. आणि जोड्याने जो मारून येईल त्याला 25,000चं वगैरे बक्षीस ठेवा. नागपुरात संविधान चौकामध्ये 17 तारखेला ओबीसी संघटना धरणे आंदोलन करणार आहे. आज नागपुरात ओबीसींच्या प्रश्नांसंदर्भात महत्त्वाची बैठक झाली. सकल ओबीसी महामोर्चाच्या विशेष बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसींचा कॉलम नसल्यानं ओबीसी संघटना आक्रमक झाल्यात. जनगणनेमध्ये या तांत्रिक त्रुटीमुळे ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसंच यूजीसीच्या नव्या धोरणांवर सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. तर ओबीसी आरक्षणाचा विषय राज्यभरात आता आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आणणार असल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय. त्यामध्ये एससी एसटी बरोबर ओबीसी हा कलम का नाही? ओबीसी जर जनगणना होत नसेल उद्या ओबीसीच्या आरक्षणाचं काय? तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसीमध्ये येणारे जे आत्ता अडथळे आहेत, जे जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महानगर किंवा इतर ठिकाणी निवडणुका थांबलेल्या आहेत, मग ह्याचं काय? आणि त्याबरोबरच ओबीसीच्या आरक्षणाचं तर विषय संपुष्टातच आहे. म्हणून हे सर्व अन्यायकारक दोन विषयाला घेऊन खूप चर्चा झाली आणि ही सरकारच्याकडे हा आवाज पोहोचवण्याचं ठरवलं सरकारच्या दरवाजापर्यंत. त्यामुळे 17 तारखेला आम्ही आमच्या संविधान चौकामध्ये धरणे आंदोलन करून सुरुवात करायची आहे. तर ओबीसींच्या या मागण्यांची दखल घेतली जाते का ते बघावं लागेल. यानंतर बुलेटिनमध्ये एक नजर टाकूयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांवर. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं ही अजितदादांची इच्छा पूर्ण करावी. महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं असं सयाजी शिंदेंचं वक्तव्य. भाजपा का सत्ता में आने से हमारे अच्छे दिन शुरू हुए ऐसा नहीं है, उल्टा है. संघाच्या स्वयंसेवकांच्या परिश्रमामुळेच अच्छे दिन, सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन. सलमान खानचं स्वागत झालं म्हणजे यापुढे मुस्लिमांना संघाच्या कार्यक्रमात खुलं आमंत्रण देणार आहात का? मोहन भागवत यांनी हे स्पष्ट केलं असतं तर बरं झालं असतं. संजय राऊतांचा जोरदार टोला. सोलापूरच्या मोहोळमध्ये निवडणुकीनंतर ईव्हीएमच्या पेट्या आढळल्या ढाब्यावर. उमेश पाटलांनी जाब विचारल्यानंतर दोन्ही मशीन घेतल्या ताब्यात. पुन्हा निवडणूक घेण्याची उमेश पाटलांची मागणी. चंद्रपूर महापालिकेसाठी भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर. 1.25 वर्षाच्या महापौर पदाचा प्रस्ताव. सूत्रांची माहिती. जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसी कॉलम नसल्यानं ओबीसी नेते आक्रमक. 17 फेब्रुवारीपासून नागपुरात आंदोलन सुरू होणार. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची घोषणा. कोणीही उद्योजकाला त्रास दिला तर त्याला कायद्यानं उत्तर द्या. पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही. झुंडशाही, गुंडशाही कुठल्याही एमआयडीसीमध्ये खपवून घेणार नाही. मुख्यमंत्र्यांचा इशारा. अंडर-19 विश्वचषक विजेती टीम इंडियाचं मायदेशी आगमन. मुंबई विमानतळावर चॅम्पियन्सचं जंगी स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बुलढाण्यातून. आज गजानन महाराज यांचा 148वा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज शेगाव नगरीमध्ये भक्तांचा महापूर पाहायला मिळाला. गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशभरातून लाखो भाविक शेगावमध्ये आले. आज 1029 दिंड्या शेगावमध्ये दाखल झाल्या.
भक्तांचा ओघ पाहता मंदिर प्रशासनाकडून भक्तांसाठी मंदिर हे 2 दिवस 24 तास उघडं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अतिशय आनंदामध्ये या बुलढाणा जिल्ह्यामध्ये माघ वद्द सप्तमी दिनी गजानन महाराज प्रगट झाले आणि आज रोजी 148वा प्रगट दिन या ठिकाणी संतनगरी शेगावमध्ये साजरा होत आहे. काय सगळं महाराष्ट्रातला शेतकरी सुखी व्हावा आणि आज महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी अशा जे घडत होत्या ते श्रीच्या चरणी पुन्हा एकदा विनंती केली किंवा श्रीला मागितले की बाबा शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे. यानंतर बातमी आहे हिरकणी वाघिणीची. चंदा तारा यांच्या पाठोपाठ आता हिरकणी नावाची तिसरी वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झाली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थलांतरित होणारी हिरकणी ही आता तिसरी वाघीण ठरली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्रीमध्ये आणलेली ही वाघीण कोयना अभयारण्यामध्ये कोअर जंगल क्षेत्रामध्ये सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आलेली आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली आणि त्यानंतर कोयना अभयारण्यात कोअर जंगल क्षेत्रामध्ये सुरक्षित ठिकाणी तिला सोडण्यात आलं. पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलबाडी वनपरिक्षेत्र क्षेत्रातून गुरुवारी 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता या वाघिणीला पकडलं होतं आणि त्यानंतर 850 किलोमीटरचा प्रवास करून तिला सह्याद्रीमध्ये आणलंय. नंतर बोटीनं प्रवास करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना अभयारण्यात आणण्यात आलं.